श्री राम जय जय राम। 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 नमस्कार. आज दिनांक 31 डिसेंबर. श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम. नाम हे चिरंतन आहे, त्याला समाप्ती नाही. 13 कोटी रामनामाच्या जपाच्या समाप्तीच्या दिवशी झालेले हे प्रवचन. नमस्कार. आज दिनांक 31 डिसेंबर. श्रीराम जय जय राम. नाम हे चिरंतन आहे, त्याला समाप्ती नाही. 13 कोटी रामनामाच्या जपाच्या समाप्तीच्या दिवशी झालेले निरूपण. खरे पाहिले म्हणजे आपण जपाची जी समाप्ती करतो ती केवळ अज्ञानामुळेच. कारण नाम हे चिरंतन आणि काळापलीकडचे आहे. त्याचे महात्म्य कळायला फार कठीण आहे. देवाला अत्यंत प्रिय जर काही असेल तर ते म्हणजे त्याचे नाम. ते घेतल्याने तो आपलासा होईल. देव नामाशिवाय राहूच शकत नाही. त्रिवेणी संगम जर कोणता असेल तर तो म्हणजे देव, भक्त आणि नाम. जिथे देव असेल तिथे भक्त आणि नाम असते, आणि जिथे भक्त असतो तिथे नाम आणि देव असतो. तुम्ही लोकांनी सेवा फार केली. खरोखर जपाची सांगता करून तुम्ही राजाला लाजवेल अशा रीतीने उत्सव साजरा केला. आता रामाजवळ असे काही मागा की पुन्हा काही हवेसे वाटणार नाही. आपण जर काही अगदी क्षुल्लक मागितले तर तो हसेल की मी एवढा दाता असताना हे क्षुल्लक काय मागतात. तर आता त्याच्याजवळ देवा माझे समाधान निरंतर टिकू दे आणि तुझ्या नामाचे प्रेम दे हेच मागणे मागा. भगवंताला पूर्ण शरण जाऊन सांगा, भगवंता मी हा असा आहे, यात सुधारणा होणे माझ्या हाती नाही. रामा मी तुझे नाम मरणापर्यंत घेईन तरच जगेन. स्त्रियांनी एकच करावे. पती देवासमान मानून देहाने त्याचे व्हावे आणि मनाने देवाचे व्हावे. प्रपंच हा परमार्थाचा लाभ होण्यासाठी करावा. कुठेही गुंतून राहू नये. कोणत्याही उपाधीत सापडू नये. उपाधिरहित राहण्याचे साधन म्हणजे उपाधिरहित असलेले भगवंताचे नाम सतत घेणे. नाम घेतल्याने श्रद्धा दृढ होईल आणि नामाची गोडी लागेल. जसे पाणी गोठल्यावर बर्फ होतो त्याचप्रमाणे नाम घेतल्याने श्रद्धा घट्ट होते. श्रद्धेमुळे देवाला तुम्हाला भेटावेच लागेल. तुम्ही अखंड नाम घेत राहा. देव तुम्हाला खात्रीने भेटेल, याबद्दल शंकाच बाळगू नका. परमार्थ आणि व्यवहार यांची उत्तम सांगड घालावी. परमार्थाबद्दल नसत्या शंका घेऊ नये. आजच्या या दिवसापासून आपण आपल्या मुलाला जितक्या आपलेपणाने हाक मारतो तितक्या आपलेपणाने देवाला हाक मारा. आणि आतापर्यंत जितक्या आवडीने भगवंताचे नाम घेतले तितक्याच किंवा त्याच्याही पेक्षा जास्त आवडीने आणि निष्ठेने ते घ्या. अंतकाळी अगदी सगळ्यात शेवटी सुटणारी वस्तू म्हणजेच भगवंताचे नाम पाहिजे. नामात शेवटचा श्वास गेला पाहिजे. नाम इतके खोल गेले पाहिजे की प्राणाबरोबरच ते बाहेर पडावे. असे नाम जो घेतो त्याला देहाच्या सुखदुःखाची जाणीव राहणार नाही. तो आनंदात राहील. मला खात्री आहे राम त्याचे कल्याण करेल. नामात शेवटचा श्वास जाण्याकरिता आतापासून सतत नामात राहण्याचा प्रयत्न करा. श्रीराम जय जय राम. आज आहे 31 डिसेंबर, वर्षाचा शेवटचा दिवस आणि येणाऱ्या नवीन वर्षाची सुरुवात. महाराज आपल्याला तेच सांगू पाहतायत की प्रत्येक गोष्टीला या विश्वामध्ये आरंभ आहे, अंत आहे. पण नाम ही एक अशी गोष्ट आहे, एक असं साधन आहे की ज्याला कोणताही अंत नाही. ते अमर्याद आहे, अनंत आहे आणि चिरंतन आहे. त्यामुळे आजच या वर्षाच्या शेवटच्या दिवशी आणि येणाऱ्या नववर्षाच्या सुरुवातीलाच आपण हा संकल्प करूया की आपल्या गुरुने आपल्याला हे जे सर्वश्रेष्ठ चिरंतन असं नाम देऊ केलेलं आहे, आपल्यावर जी कृपा केलेली आहे ते आपण सातत्याने घेऊ शकू
आणि आपल्या परमेश्वराची प्राप्ती आपल्याला होऊ शकेल. आयुष्यातलं सुख, समाधान खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्यात आपल्याला लाभू शकेल. हीच त्या गुरुचरणी आणि ईश्वरचरणी प्रार्थना करूया. तुम्हा सर्वांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या आनंदी आणि गुरुमय शुभेच्छा. आणि तुम्हा सर्वांसाठी, तुमच्या कुटुंबासाठी खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव.